भक्तेश्वर नगरच्या नागरिकांचा महापालिका आयुक्तांना घेराव, मूलभूत सुविधांसाठी तीव्र आंदोलन, रस्त्यावर उतरण्याचा इशारा। रस्ते पाणी गटाराच्या प्रश्नावर संताप उसळला, नागरिकांचा आयुक्तांना थेट घेराव। टॅक्स घेताय पण सुविधा कुठे? भक्तेश्वर नगरवासियांचा महापालिकेविरोधात एल्गार। आज दिनांक 18 मंगळवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील भक्तेश्वर नगर परिसरातील नागरिकांनी आज मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत थेट महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांना घेराव घातला। नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते। रस्ते, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, गटार व्यवस्था आणि इतर नागरी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी आंदोलकांनी केली। दीर्घकाळापासून भक्तेश्वर नगर भागाकडे महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। परिसरात रस्त्यांची दुरवस्था, गटारांची अपुरी व्यवस्था, पाण्याचा प्रश्न आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले। संतप्त नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला। यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीनं महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते दशरथ लांडगे यांनी काही दिवसांपूर्वीच महापालिकेला निवेदन देत भक्तेश्वर नगरमध्ये सुविधा मिळत नसतील तर नागरिकांनी मालमत्ता कराच्या पावत्या भरणे बंद करावे अशी भूमिका मांडली होती। मात्र नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने ही तक्रार आंदोलनादरम्यान मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी नागरिकांशी चर्चा केली। उद्या संध्याकाळी महापालिकेचे पथक भक्तेश्वर नगर परिसराची पाहणी करून अत्यावश्यक सुविधांचा आढावा घेईल, तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून कामे मार्गी लावली जातील असे आश्वासन त्यांनी दिले। दरम्यान आश्वासनांनंतरही प्रत्यक्षात कामे झाली नाहीत तर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी दिला। नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। भक्तेश्वर नगरमधील नागरिकांच्या प्रश्नांवरून आता महापालिका प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून प्रशासन पुढील काही दिवसांत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जय सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व समाज सामाजिक संघटनेचा अध्यक्ष। आज दिनांक 19/5/2026 रोजी आज आम्ही महानगरपालिकेला येऊन सनी आयुक्त मॅडम यांना आम्ही भक्तेश्वर नगरच्या नागरिकांनी घेरा घातलेला आहे आणि घेरा घालून त्यांना आम्ही असे निवेदन दिले आहे। त्यांना सांगितले, आम्ही आमच्या अडीअडचणी सांगितले आहे की आमच्या वार्ड क्रमांक 16 मध्ये एक तर रोड नाही, पाण्याची पाईपलाईन नाही, लाईट नाही, खूप व्यवस्था आमची गंभीर आहे। आम्ही त्यांना असं आश्वासन दिलं, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही ह्या मुद्द्यावर तुमच्या भक्तेश्वर नगरमध्ये आम्ही व्हिजिट मारू, आम्ही तिथे एक बार येऊ, आम्ही पडताळणी करू आणि काय काय समस्या तुम्हाला नाही ते आम्ही डोळ्याने बघून आम्ही तुम्हाला ती सुविधा चालू करून देऊ असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आहे। हो, तर त्या बाबतीमध्ये आज आम्ही आयुक्त मॅडमला असं आम्ही निवेदन दिलं आहे की अर्जदार दशरथ रामा लांडगे यांनी दिनांक 22/2/2021 या रोजी अर्ज दिलेला होता की भक्तेश्वर नगरला महानगरपालिकेकडून टॅक्स पावती न देण्यात यावा व नळ व रोड सुविधा न देण्यात यावा। तर आज आम्ही आपसामध्ये भक्तेश्वर नगरच्या लोकांनी आमच्या काकांनी दशरथ लांडगे यांनी आपसामध्ये आम्ही सहमत करून आम्ही त्यांनी अर्ज आज तो वापस घेतला आहे आणि त्यांनी त्या मॅडमला स्वतः सांगितलं की मी ते अर्ज वापस घेतला आणि माझ्या गोरगरीब लोकांच्या तुम्ही टॅक्स पावत्या तुमच्या महानगरपालिकेमध्ये नोंदवा आणि त्यांना जी काही सुविधा भेटेल, रोड, नाली, पाणी, लाईट, ही सुविधा तुम्ही त्यांना तयार करून द्या। आणि आम्ही आज त्यांना हे बी सांगितलं की आज आमच्या नगरमध्ये जे लोक रहिवासी बसलेत त्या लोकांनी ती जागा कोणाला विक्री करू नये आणि विक्रीदाराने त्यांनी घेऊ नये। जोपर्यंत आमचे सहमतीपत्र होत नाही तो वेळेस त्यांनी कोणताही घेणे देण्याचा व्यवहार करू नये, नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करू। आम्ही आज असं एक निवेदन दिलं आहे।